करायला लागला होता. काय मला गुणगुण करायला लागला होता. हो मग हाय हॅलो एव्हरीवन, मी अश्विनी पुन्हा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते माझ्या नवीन दिवसाच्या नवीन व्लॉगमध्ये. तर हा आहे संडेचा व्लॉग. आम्ही बुद्धलेणीला गेलो होतो. बुद्धलेणी पांडवलेणी असं म्हणतात. पांडवलेणी म्हटलं इझिली समजेल कुणाला, पण नाशिकमध्ये आहे, पाथडी फाट्याचं थोडंसं पुढे जाऊन. व्लॉगची सुरुवात इरूच्या गाण्याने झाली आहे, म्हणून मुद्दाम मी त्याला व्हॉइस ओव्हर केलं नाही. म्हटलं इरूचं गाणं आहे, पण आपले जे यूट्यूब फॅमिली आहे त्यांना ऐकूया. मग नंतर मी व्हॉइस ओव्हर करायला सुरुवात केली. तर सुरुवात झाली तिथून. कमान होती, कमानवर बघितलं असेल तुम्ही, बुद्धलेणी पांडवलेणी बुद्धविहार असं लिहिलेलं आहे तिथे. आणि इरूच्या आत्या आणि त्यांची फॅमिली पण आलेली होती. तिथे आमची वाट बघत होते. आम्ही आतमध्ये आल्यानंतर लगेचच दिसले आम्हाला ते. इरू आणि पिलू पुढे पुढे पळत होते. आमच्यापेक्षा त्यांनाच घाई झाली होती वर जाण्यासाठी. तर दोघंही पुढे पुढे पळत होते. त्यांना आवाज देऊन थांबवत होतो आम्ही. हे बघा किती सगळीकडे ग्रीनरी झाली आहे. पूर्ण डोंगर छान असं दिसतोय, ग्रीन ग्रीन दिसतोय. आभाळ आहे त्यावर, इतकं सुंदर वाटत होतं. आणि मी, पिलूची आत्या, पिलूचे पप्पा, आम्ही सगळे मग वर जाण्यासाठी सुरुवात केली. ते बघा इरू वर चढण्यासाठी फार उत्सुक होती, पुढे पुढेच पळत होते. मी थोडी झाले एक 10 वर्ष तरी झाले असतील पांडवलेण्याला गेले नव्हते मी, बुद्धलेणीला. जाता वेळी मामीतून गरम बुट्टे होते, ते खात खात आम्ही वर बुद्धलेणी बघण्यासाठी आम्ही गेलो होतो. हे बघा सगळीकडे इतकं सुंदर वातावरण वाटत होतं, सगळीकडे ग्रीनरी होती, खूप छान वाटत होतं. फार काही वर नाही आहे, पण मग हार्डली आम्हाला 20-1 मिनटं लागले असतील. 20 ते 30 मिनटं वर जाण्यासाठी लागले असतील. तरी थोडं थांबलो होतो आम्ही, 1-2 वेळा थांबलो होतो 5-1 मिनटासाठी. ते बघा छोटा बेबी तिच्या पप्पांकडे होती, स्वरा. आणि फायनली आम्ही इकडे असं वर आलो. गुफा होत्या, बऱ्याचशा मोठ्या मोठ्या गुफा होत्या. आणि हे बघा आज संडे असल्या कारणाने बरीचशी गर्दी पण होती. बाईला केली तिथे 2 बदंत पण आलेले आणि त्यांनी आमच्याकडनं आम्हाला बसवून बुद्धवंदना म्हणून घेतली होती. बुद्धवंदना झाली आणि मनाला इतकं शांतता जाणवली ना माझ्या, खरोखर मी शब्दात नाही सांगू शकत. त्यांनी आमच्याकडनं 2 मिनटं मौन धारणासुद्धा करून घेतली. मग त्यानंतर मी सगळ्या गुफा खूप शांततेने बघितल्या, सगळं बारकाईने. कसं बुद्धांच्या मूर्ती म्हणजे कोरल्या डोंगरमध्ये, खूप खूप सुंदर वाटत होतं. सगळं बारकाईने बघितलं मी आणि खूप छान सुद्धा वाटलं मनाला.
तिथे आम्ही आत खूप अंधार होता आतमध्ये, टॉर्च लावून बघायची कामं चालू होती. हे बघा किती सुंदर, खूप गुफा म्हणजे बघा ना, खूप नवल वाटण्यासारखी गोष्ट आहे, की डोंगर करून त्यामध्ये असे छोटे छोटेसे रूम्स किंवा मग कक्ष, धारणा कक्ष आपण म्हणू शकतो, असे तिथे केलेले होते. आणि खूप म्हणजे खूप सुंदर. एका ह्याच्यामध्ये ॲटलिस्ट होते 10 ते 15 असे धारणा कक्ष होते. आणि हे बघा त्यावेळी त्यांनी टेक्नॉलॉजी लावून ठेवलेली, की म्हणजे की पावसाचं पाणी कसं स्टोअर केलं जाईल या हिशोबाने इथे असं होतं. एकच ठिकाणी नव्हतं असं, बऱ्याच ठिकाणी होतं असं, ठिकठिकाणी म्हणजे 12ही महिने त्यातनं या पाण्याचा कदाचित ते वापर करत असतील. जे भिक्षू असतील, राहत असतील इथे त्यांनी. खूप छान. हे बघा इकडनं पूर्ण नाशिक सिटी दिसत होती. खूप छान वाटत होतं. त्याचं पण मी काढून ठेवलं आहे बघा. आणखीन एक आहे तिकडनं पूर्ण बघायला मिळत होतं आणि इथूनही मी एक शॉर्ट व्हिडिओ घेतला. खूप होत्या, ठिकठिकाणी गुफा होत्या. हे बघा डोंगर कसा पोखरून केलं आहे सगळं. हे व्हिडिओ एवढं काढणं शक्य नाही झालं सगळं, म्हणजे काढले मी बऱ्यापैकी, काही फक्त बघून आले मी. प्रत्येक ठिकाणाचा व्हिडिओ जर काढला असता व्हिडिओ फार लाँग होऊन गेला असता. आज संडे होता म्हणून हे बघा किती किती टुरिस्ट लोक आलेले आहेत. लेणीचा सर्वात उंच कॉर्नर होता हा. त्याही पुढे थोडंसं होतं, पण इतक्या लांब आम्ही नाही गेलो, कारण हिरो, पिलू आणि स्वरा आमच्याकडे असल्या कारणाने आम्ही फार लांबपर्यंत नाही गेलो. इथूनच आम्ही रिटर्न निघण्यासाठी निघालो. तर लोक जात होते पुढे. हे बघा नाशिक संपूर्ण तर नाही म्हणता येणार, पण मग एक बाजूचं सगळं नाशिकचा व्ह्यू आहे. खूप सुंदर वाटत होतं बघायला. सगळीकडे बिल्डिंग्स बघायला भेटत होते. आणि पुढे तर नाही गेलो आम्ही, इथूनच आम्ही रिटर्न खाली आलो मग. आणि त्यानंतर हिरोने, पिलूने आणि दीदीने तिघांनी उंटाची सवारी घेतली छानपैकी. नंतर पाऊस पण आलेला, मग पटकन मग घरी येण्यासाठी निघालो मग आम्ही तिथनं. तर आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.